तेव्हा आज झालेल्या बैठकीत अखेर हा मार्ग मोकळा झालेला आहे, जागा आता हस्तांतरित झालेल्या आहे आणि इथून पुढे आता स्मारक नेमकं कसं होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले काय म्हणतात बघूया। सदर जागेच्या हस्तांतरणाची औपचारिकता बाकी असली तरी देखील त्या ठिकाणी काम करण्याची पूर्ण परवानगी देण्यात आलेली होती। त्यास अनुसरून त्या जागेवरील जुनी बांधकामे मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पाडून टाकण्यात येत आहेत। राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने हस्तांतरणीय विकास हक्काच्या मागणीचा प्रस्ताव दिनांक 14/2/2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेस सादर केला होता। आज दिनांक 23/3/2017 रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी आणि राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाची औपचारिक ताबा पावती राज्य शासनाला देण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य दिव्य स्मारक दादरमध्ये व्हावं अशी देशभरातल्या आंबेडकर जनतेची इच्छा होती आणि इंदू मिलची जागा 12 एकर जी आहे, या जागेची किंमत 3700 कोटी रुपये आहे। तर ती जी जमीन आहे ती टेक्सटाईल मिनिस्ट्रीनी, एनटीसीनी आणि आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, स्मृती इराणीजी या सर्वांच्या प्रयत्नामुळे ही जमीन मिळालेली आहे आणि आता 14 एप्रिलच्या अगोदर त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। 15 साल का एक संघर्ष महाराष्ट्र के नागरिकों ने सतत किया ताकि इंदू मिल की जमीन पर बाबा साहेब अम्बेडकर की पुण्य स्मृति में एक भव्य स्मारक का निर्माण हो सके। आज मैं आभार व्यक्त करती हूँ माननीय प्रधानमंत्री जी को, जिन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र भाई फडणवीस जी के आग्रह को स्वीकार करते हुए भारत सरकार की ओर से सभी प्रशासनिक कार्रवाइयों में, सभी प्रशासनिक गतिविधियों में और निर्णयों में महाराष्ट्र की जनता का समर्थन करते हुए इंदू मिल की जगह महाराष्ट्र की सरकार के सुपुर्द करने की कार्रवाई पूर्ण की।